years. तो म्हणाला, दूर जा आणि दूर उभं राहा माझ्यापासून. तुझी हिंमतच कशी झाली माझ्याजवळ उभं राहण्याची? तू कार्यालयात आहेस म्हणून बरं. बाहेर जर तू अशी मस्ती दाखवली असती तर मी नक्कीच तुला 6 लाथा घातल्या असत्या. इथे नोकरी करण्याचं तुझं धाडस झालंच तरी कसं? त्यानंतर त्याने मला माझी कागदपत्रे आणि तलाठी पदाच्या नेमणुकीचे आदेशपत्र जमिनीवर ठेवायला सांगितले. त्याने ते उचलले. मामलेदार कार्यालयात काम करणं अतिशय जिकिरीचे होऊन बसले होते. खासकरून कार्यालयाच्या व्हरांड्यात पिण्याच्या पाण्याच्या कॅन ठेवलेल्या होत्या. त्या कर्मचाऱ्यांना पाणी ओतून देण्याचं काम करण्यासाठी एक माणूस नेमलेला होता. तो माणूस नसला की कार्यालयातील इतर कर्मचारी स्वतःच्या हाताने पिण्यासाठी पाणी घेत असत. परंतु माझ्या बाबतीत ती अशक्य गोष्ट होती. मी त्या कॅनला स्पर्श करू शकत नव्हतो, कारण माझ्या स्पर्शाने पाणी बाटलं असतं. त्यामुळे मला त्या पाणी देणाऱ्या माणसावर, त्याच्या दयेवर अवलंबून राहावे लागायचे. माझ्यासाठी तिथे एक गंजलेले पात्र होते. त्याला माझ्याशिवाय कोणीच हात लावत नसे किंवा त्याला कोणी धुवायचे देखील नाही. त्या लहानशा भांड्यात तो पाणी ओतणारा कर्मचारी पाणी ओतायचा. मला पाणी तेव्हाच मिळू शकत होते जेव्हा तो कर्मचारी कार्यालयात हजर असेल. त्या कर्मचाऱ्याला मला पाणी देणे कधीच आवडत नसे. म्हणून मला पाण्याच्या कॅनकडे येताना बघितलं की तो माणूस बरोबर तिथून बाजूला सटकायचा आणि मग अनेकदा मला दिवसभर पाण्याविना राहावं लागायचं. असं अनेकदा व्हायचं. अशीच दुविधा मला राहण्यासाठी भाड्याने घर घेताना झाली. मी बोरसदमध्ये अनोळखी होतो. सवर्ण हिंदू किंवा इतरही स्पृश्य हिंदू मला भाड्याने घर देण्यास राजी नव्हते. तसेच अस्पृश्य वर्गातील लोक देखील मला भाड्याने घर देण्यास तयार नव्हते. त्यांना देखील सवर्ण हिंदूंची खप्पामर्जी नको होती, कारण मी तलाठी पदावर काम करणं सवर्ण हिंदूंना अजिबात रुचलेले नव्हतं. माझ्या जात लायकीपेक्षा ती वरची जागा होती असं त्यांना वाटत होतं. यापेक्षा भयंकर अडचण अन्नाची होती. तिथे एकही जागा, एकही माणूस नव्हता जो मला खायला अन्न देऊ शकेल. मी सकाळी आणि संध्याकाळी भाज्या खरेदी करायचो आणि त्या खेड्यातील एका निर्जन ठिकाणी जाऊन खायचो आणि परतल्यावर